नमस्कार मंडळी, मी आपल्या विदर्भाची अन्नपूर्णा। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या विदर्भातील रोडगे पार्टी आणि ती आम्ही आमच्या शेतातच केलेली आहे। तर चला बघूया सविस्तर। आमच्या इकडे पाहुणचारात काही बनो की नाही बनो, पण रोडगे मात्र नक्कीच बनतात। तर चला कसे बनतात, काय बनतात, त्याच्यासोबत आलू वांग्याची भाजी कशी बनते हे आज मी तुम्हाला व्हिडिओत दाखवणार आहे। माझ्या मिस्टरांना 10-12 दिवसाच्या सुट्ट्या होत्या, तर म्हटलं चला माझ्या माहेरी जाऊया। मग काय गेलो आम्ही तिघे पण। मग मी घरचेले म्हटलं की तुम्ही कधीच रोडगे पार्टी करत नाही, सगळे जण करतात। मग काय हे बोलतानाच आमच्या मोठ्या वहिनी तयार। मग वहिनी म्हणे चला ताई तुम्हाला मी माझ्या घरीच खाऊ घालतो। मी म्हटलं कायले घरी अकात करता, चला ना आपण वावरातच करू सोबत सोबत। मग असा ठरला आमचा प्लॅन। तर माय बाबा गेले, मग आलू वांगे टमाटे जे काय पाहिजे असन भाजीले ते सगळंच्या सगळं घेऊन आले, गाजर बीट वगैरे सगळं घेऊन आले। दुपारी प्लॅन ठरला आणि रात्री आमची तयारी सुरू झाली। पहिले आणलेला सगळा भाजीपाला एका पिशवीत भरला, डाळ तांदूळ रोडगेचं पीठ हे थोडंसं जाडसर असते ते दळून आणलं, मग तेही भरलं। कांदा लसणाची पेस्टही बनवायची होती, तर मग त्याची सुरुवात केली। आणि हे माहिती आहे का तुम्हाला काय आहे, ह्यावेळी शिळ्या पोळ्या त्या घालत असते उन्हात वाळू आणि त्याचा करत असते बारीक करून चुरमा, मस्त लागते। मग आम्ही तिघी चौघी बसलो आपले कामं करायला। तर कांदा घेतला, कोण खोबरं कापलं, कोण आलं कापलं, कोण लसूण शिलला, जे काम हातात आले ते सगळे न केले। आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या विदर्भातल्या लोकांना चहा एवढा आवडते का तुम्ही कोणाच्याही घरी जा तुम्हाला चहा भेटतेच। तर आमच्या वहिनी लग्नात काही रडल्या नव्हत्या, मग काय कांदा कापता कापता एवढं रडून घेतलं की बापा बापा काही विचारूच नका। आणि खरं सांगते म्हणूनच माझ्या आईनं चाय केलता की बा आपली सून रडली नाही पाहिजे म्हणून। मी आपला जमन तसा हातभार कामाले लावला। मग केली पोत्यात सगळं सामान टाकायची सुरुवात। तर हे वय माय काकांना सगळे गंज म्हणजे पातेलं असते, तुम्ही पातेलं म्हणता ना त्याले, तर ते पातेलं ते भरलं। चमचे गिमचे भाजीचे चमचे चाकू अजून काय काय असन पावशी बिवशी हे सगळं त्याच्यात पोत्यात भरलं। हे असे भरभर करायचे कामं, मोजमाप करायचे कामं हे या काकालेच जमते। आता काही लोकांना प्रश्न पडला असन का बा यायचं अगोदरच ठरलं असन जेवायला जायचं, आम्हाला तर सांगितलंय नाही। तर भाऊ असं काही नाही आहे, आम्ही वेळेवरच प्लॅन केला होता। अगोदरच्याच दिवशी तो माझाच प्लॅन होता, कोणाचा होताही नाही, आणि मीच सगळं उठून उभं केलं। मग ह्या काकाची झाली मोजणी सुरू, एवढी डाळ घ्यायची बा, एवढे तांदूळ घ्यायचे, किती लोक आहे काय आहे, तर हे सगळं पद्धतशीरपणे मोजमाप केलं आणि भरलं पोत्यात। चला मग आता सगळं आपल्याला न्यायचं आहे वावरात म्हणजे शेतात। तर सगळं भरभर करून झालं, सगळ्याच्या तयाऱ्या झाल्या। मी यायला पहिलेच म्हटलं होतं का बा साड्या गिड्या चांगल्या घाल जा, तुमचा व्हिडिओ निघणार आहे, तुम्ही फेमस होणार आहे। तर मग यानं जरा आपल्या हिशोबात साड्या बिड्या घातल्या, माझ्या आईनं वहिनीनं, अजूनही होत्या मोठ्याही वगैरे सगळे, पण त्या नंतर आल्या आरामात। माया भाऊ म्हणे माया पोराले दे रे बाळा तुला शूज घालून देतो, तर हट म्हणे तू नको देऊ, काका घालून देणार आहे म्हणे। तिकडे त्या आजी बसल्या होत्या, ते पहा तिकडे दिसते, त्या आजी नाही आहे काकूच आहे त्या, पण आमच्या नात्यानं आजी लागते। ते ज्योती आजीला वाटलं असं का बा हे चालले मला तर सांगितलं नाही, पण आजी तसं काही नव्हतं, आम्ही घरच्या घरीच प्लॅन केला होता। आमच्या घरी काही कारगीर आहे नाही, तर आम्ही मग या 2 गाडीवरच ट्रिपा मारल्या। 2-4 ट्रिपा झाल्या त्या, पण ठीक आहे आमचं गरीबी काम आहे बा। पहिले ह्या लेकरं पाकरायला याच्याजवळ काही सामान बिमान असून तर ते देऊन दिलं आणि मग आम्ही गेलो। आमच्या वहिनी हाय करत्या धरत्या, मग मी तेलेच म्हटलं की वहिनी तुम्ही ना कुलूप लावून टाका, तर तेले कुलूप लावूनही जमेने, सांगा बरं आता। असं काही नाही बरं, मी फक्त गंमत करत असते आणि त्या वहिनीला ते पचते म्हणून करते। तेले म्हटलं वहिनी ओढून घेऊन पाहिजे, आपण चाललो सगळेजण वावरात, हे पा लावलंच नव्हतं बरोबर लावा म्हटलं, ओढून पहा आणि चला म्हटलं, नाही तर कोणी येईन आणि चोरून घेऊन जाईन म्हटलं आपलं सामान। हसते मग त्या, मग गेट लावलं आणि आम्ही निघालो रस्त्यानं। तर आम्ही काकाच्याच गाडीवर गेलो, मी आणि वहिनी। हे पहा आमच्या गावात म्हशी आहे, मस्त लय म्हशी आहे, इतकं मस्त दूध देतात ना, घट्ट बासुंदी तर 1 नंबर होते आमच्या घरची। तुम्हाला माझ्या गावाचं नाव सांगू काय, चिंचोली गवडी। वल्ल मस्त आहे, निसर्गरम्य आहे, एकदम शुद्ध हवा शुद्ध वारा मस्त आहे एकदम। तर हे पोट्टे पहिले येऊन पोचले होते, पण आता अजून एक तुम्हाला गंमत दाखवतो। इथं पहा हे तार बांधला आहे, मग इथं पट्टी बांधली आहे, ते काही ओपनच होईने, लवकरच खुलेच नाही ते। मग आता लॉक, आता मला एक सांगा, हा होय झोपा, याले लॉक असल्यावर त्याला ते पट्टीन तार कायले पाहिजे, एखाद्यानं लात मारून तोडला ना तरी तुटते, पण नाही येले तर लॉकच लावायचं असते। जाऊ द्या म्हणा, तो त्याचा विषय होय, वावर त्याचं रूल त्याचे नाही काय, आपण कोण बोलणार। तर आम्ही केली मग आमच्या वावरात एंट्री, आमचं म्हणजे यायचंच होते माझ्या काकाचं। तर तिथला आभाळ पहा तुम्ही किती सुंदर आणि असं मस्त निळसर दिसते, पण शहरात जर राहत असाल ना तर तिथं थोडंसं पांढुरकं दिसते, म्हणजे हा सगळा प्रदूषणाचा प्रॉब्लेम आहे बरं।
तर हे आहे आमच्या वावरातली विहीर. पाणी लय होतं पण मी तुम्हाला दाखवू नाही शकले, म्हटलं मोबाईल गिबाईल पडला तर लय वांदे होईन आपले. आणि त्या वावरात आहे मस्त पेरूचं झाड, आणि त्या झाडाचे पेरू एवढे गोड आहे की म्हणजे तुम्ही खातच राहाल. एक खाल्ला की परत दुसरा खावंच वाटते. आणि हे पोट्टे तर गेल्या गेल्या बिलकुल तोडू दे, खाऊ दे, धुवून नाही, काही नाही. पण तिथं फवारणी वगैरे नसते, त्याच्यामुळे मग मी पण माझ्या बाळाला खायला दिले. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला मजा आहे. समोर समोर हे पहा, वहिनी कढीपत्ता तोडून राहिल्या, भाजीत कढीत टाकाले. इकडे मस्त झाडं आहे, संत्र्याचे झाडं आहे. इकडे साफसफाई चालू आहे. इथं आम्हाला चूल बनवायची होती, फारी टाकून बसायचं होतं. तर इथं पहिले साफसफाई करून जाडजूड करणं चालू आहे. ह्या वहिनीकडून पेटतच नव्हतं. येले थोडेसे काही कामं जमत नाही बरोबर. हे अशी कामं ह्या काकाले जमते, जाळणं बिळणं, थोडंसं साफसूफ करणं मस्त करते ते. तर आता लावली मग येणं मशीन, म्हणजे पाण्याची मोटर, आणि त्याच्यातून पाणी घेऊन मस्त आपलं धुईधाय करून राहिले. गंज म्हणजे पातेले. इकडे वहिनी आमच्या हे याला म्हणते माती लावणं. म्हणजे आपण जर समजा चुलीवर गंज ठेवायचा असन आणि तो काळा नसन होऊ द्यायचा, तर त्याला लावायची आधी माती, आणि मग ते काळं नाही होत. लहानपणी मी हे सगळं केलं आहे, पण आता गॅस बीस आहे घरी तर काही काम पडत नाही, त्याच्यामुळे मग मी काही ते केलं नाही. मी फक्त त्याला गंज धुवून दिले आणि या वहिनीनं लावली माती. हे आमच्या मोठ्या वहिनी लय कामाच्या आहे. कुठेही बिचारे आपल्या येते, करते आणि जाते घरी. मग ह्या दोघांना शोधल्या विटा कायच्यासाठी, चूल मांडासाठी. पण विटा काही दिले भेटल्या नाही, त्या अर्ध्याच भेटल्या. मग हे कुठून काढलं काय काढलं देव जाणे. त्या बाशीच्या खाली होतं हे, काय माहीत काय होय, मलाही माहीत नाही, नावही येत नाही आहे. तर हे आणलं त्यानं. म्हटलं अरे वा, हे तर भलं मस्त जमलं. म्हटलं हे तर अळीच झाली म्हटलं आता. मग येणं काय, अळी म्हणजे असते ते स्वयंपाकाची, तर त्याच्यावर 2 गंज बसत होते ॲट ए टाईम. म्हटलं हे तर भलंच जमलं. मग येणं पेटवले रे बा हे चूल. इकडूनही काढायला लावल्या, तिकडूनही काढायला लावल्या, आणि मस्त 2 गंज त्याच्यावर ठेवले. म्हणजे लवकर स्वयंपाक झाला ना मग आमचा. वहिनीनं चुलीची पूजा वगैरे आधीच केली होती. तर मग आम्ही ठेवलं त्याच्यावर पाणी. कायच्यासाठी, एका याच्यात ठेवायचं होतं वरण आणि एका गंजात ठेवायचं होतं आम्हाला भात. मी त्या दिवशी जास्त काही काम करू शकले नाही, कारण की माझी तब्येतच नव्हती चांगली. मी तुम्हाला सांगितलं ना की मला चक्करचा प्रॉब्लेम होता म्हणून, तर तो लय 8 दिवस चालला. तर आता जरा बरं आहे मला. पण तुम्हालाही काही याची आयडिया असन की बा काही झोपेत चक्कर येतात म्हणून, कळ फिरला की, तुम्हाला जर काही तसं होत असेल तर मला कमेंट करून सांगा की कुठं जावं लागते, कोणते डॉक्टर आहे चांगले. माया वहिनीनं मनातल्या मनात म्हटलंही असन की ननद तर भल्लीच आहे, कामही नाही करू लागत, बसलीच आहे बा. पण खरं सांगू काय वहिनी, माझी खरंच तब्येत चांगली नव्हती, मला बरंच वाटत नव्हतं. मग आम्ही आपलं डाळ तांदूळ मस्त 2 गंजात 2 वरण आणि भात लावला. घरी जेवण करण्यात आणि वावरात जेवण करण्यात लय फरक आहे. तुम्ही केले असन अशी वावरातली पार्टी बिर्टी, तर तुम्हाला अनुभव आलाच असन का बा खरंच त्याच्यात एक वेगळंच प्रेम आहे. बसासाठी जागा करायची होती म्हणून ह्या पोट्ट्यानं तिकडे सगळे झाडाचे पानं जाळून धुपट करून टाकलं होतं. हे बा इकडे स्वच्छता अभियान, म्हणजे जर काही बा उंच असन तर मग तिथं प्लेन करायचं आणि मग त्याच्यावर फारी टाकायची, म्हणजे ते मस्त बसायला प्लेन होईल. हे सगळं करत असताना आमच्या लेकराईला आला होता कंटाळा. मग ते म्हणे आम्हाला फोन लावून द्या, आम्ही आमचं काम करतो आणि तुम्ही तुमचं काम करा. म्हटलं ठीक आहे रे बा. मोबाईल लावून दिले. मग आम्ही आमचे आलू वांगे पीठ वगैरे भिजवणं हे सगळे कामं केले. वहिनी आपल्या मध्ये जाऊन वरण भात चेक करत होत्या. भात तर भल्ला मस्त शिजला होता. आणि इकडे चालू होतं माझ्या आईचं रोडग्यासाठी पीठ भिजवणं. आणि हे आरुषी आपली करून राहिले टाईमपास, काहीतरी काढून देणं, तिला व्हिडिओ दिसायचं होतं ना म्हणून. माया पोराला आंघोळ करणं आवडत नाही, पण पाण्यात खेळणं बम आवडते. तर मग काय ते आलू वांग्याचं जे टोपलं होतं त्याच्यात पाणी होतं तेच खेळत बसला. विहिरीच्या पाण्यानं वरण शिजायला वेळ लागत असते, म्हणून आम्हाला इथं वरण शिजवायला वेळच लागला. सगळ्यात पहिले तो शिजला होता भात. भात भल्ला मस्त झाला होता, एकदम सॉफ्ट. बघा तुम्हाला वहिनी उघडून दाखवते भात, बघा किती मस्त वाफ चालते. तर आता झाली आहे इंजिनियर साहेबाची एंट्री फळा घेऊन, आणि ते करणार होते वर्क फ्रॉम वावर. त्या दिवशी त्याच्या ऑफिसचा शेवटचा दिवस होता आणि मग लागणार होत्या त्यांना 10-12 दिवसाच्या सुट्ट्या. वहिनी मस्त सेट झाल्या आणि मग भाजी करायला सुरुवात केली. गंजात टाकलं लय मोठं तेल, कारण भाजी लय मोठीच होती. आता भाजीची रेसिपी मी तुम्हाला पूर्णच दाखवणार आहे, कारण आपलं कामच ते आहे. तेल गरम झाल्यावर त्याच्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा, कांद्याची पेस्ट, लसूण आल्याची पेस्ट, परत टोमॅटोची पेस्ट, खोबरं, असं बरंच काही भाजीमध्ये टाकलं. आता या सगळ्या पेस्ट तुम्हाला माहिती आहे की आम्ही आदल्या रात्रीच सगळं बनवून ठेवलं होतं. वहिनीची पद्धत थोडीशी वेगळी आहे, त्यानं आताच मीठ टाकलं. काय मीठ काऊन तर मी शेवटी टाकत असतो. कांदा, टोमॅटो, खोबरं हे सगळ्याची पेस्ट आपण टाकलीच, पण वरून 1-2 बारीक चिरलेले कांदे आणि 1-2 बारीक चिरलेले टोमॅटो असे सुद्धा आपण त्याच्यात टाकले. इकडे हे दोघं बापले का मस्त पेरू खात होते. आता सगळे मसाले तेलात मस्तपैकी शिजून झाल्यानंतर वहिनीनं टाकले आलू आणि वांगे.
आणि त्या भाजीला पाणी न टाकताच शिजू दिलं. आता हे होय आमच्याकडची रोडगे बनवायची पद्धत. अशा हातातच त्याच्या ज्या लाट्या असतात त्या मस्त अशा पोळीसारख्या करायच्या, त्याला तेल लावायचं, अशा 2, 3, 4, 5 लेअर घ्यायच्या आणि त्याचा बनवायचा एकच गोळा. सगळेजण रोडगे बनवत होते. तर याले म्हणे तू थोडंसं वरण गिरण पाय, तर हे बा कसा करते. कर्णावरचं झाकण तर काढलं त्यानं, पण कुठं ठेवू, काय ठेवू, कसं करू, तसं त्याला सगळंच बनवता येते बरं. नाही तर मग मनानं सांगितलं नाही. आमच्या घरचे काही जण सोडले तर सगळेच जण आचारी आहे. वरण शिजलं होतं ते उचललं आणि दुसऱ्या गंजात अजून टाकलं पाणी. तर आता हे कायच्यासाठी टाकलं तर हे आपण पाहू पुढं. हे पहा हे गार्गे नुसतं मोबाईल आणि त्याच्यातली पाहूनच ॲक्शन नाही करे. आता हे बनवलेले रोडगे पहिले पाण्यात उकडायचे होते. तुम्ही म्हणाल अशी तर काही पद्धत आहे नाही बा, तर हे पद्धत आमच्या वहिनीनंच इन्व्हेंट केली. पण खरं सांगू काय, ते उकडल्यावर आतपर्यंत शिजते. नाही तर फक्त भाजले ना तर थोडंसं आतमधलं कच्चं राहते. तर उकडून जर आपण ते भाजले तर खरंच चांगले लागते. बाबानं घेतला झाडाचा टेका. इकडे आपले इंजिनियर साहेब संत्र खाऊन राहिले. इकडे मायाभाऊ एकटाच आपला तिकडे बसून मोबाईल पाहत आहे. आणि आता मसाल्यात भाजी झाल्यानंतर वहिनीनं अलुंग्यात टाकलं पाणी. तर मग आम्ही इकडे गवऱ्या पेटवायला लागलो. मायाभाऊ, मी आणि हे आमचे साहेब पेटलं पाहिजे म्हणून ताटानं हवा घालत होते. आणि आता आमची भाजी झाली तर वहिनीनं टाकल्यावरून आपला संबार. ते गौरी माहिती आहे तुम्हाला शेणाची असते म्हणून. तर हे आरुषी काय म्हणे माझ्या भावाले की काका तुम्हाला माहिती आहे काय म्हणे की हे गौरी कायची असन म्हणून. मग तो तर माझा भाऊ आहे. तो म्हणे कायची असन म्हणजे शेणाचीच असते ना म्हणे, का माणसाची वय म्हणे. अशा प्रकारे आमच्या चालूच असते. अब बन रही है गरमागरम कढी. तर मग गंजात टाकलं थोडंसं तेल, आलं लसणाची पेस्ट, मिरची, हळद आणि मग टाकलं येणं घरूनच बनवून आणलं होतं ताक आणि त्याच्यात थोडंसं बेसन आणि ते टाकलं. वरून टाकला आपला संबार. आमचा स्वयंपाक अर्ध्यापेक्षा जास्त झाला होता. मग काम एकच होतं, फक्त शूट करणं. या सगळ्यांना मला तोंडावर तर नाही पण मागं नक्कीच शिव्या दिल्या असन. का हे पोट्टी काहीच नाही करून राहिली, फक्त फोटो काढून राहिली. रोडगे उकडल्यावर मग टाकले ते गौरीत भाजायसाठी. रोडगे हे काही आगीत भाजत नसते. आपली जी गौरी असते त्याचा जो निखारा निघतो म्हणजे त्याची जी राख असते त्याच्यामध्येच भाजले जातात. फक्त ते सगळं गरम पाहिजे, आग नाही, फक्त राख. मग आमच्या वहिनीनं सेट करून दिलं आणि आम्ही दोघं बहीण भावांना ते भाजले अलटपलट करून. बऱ्याच लोकांना आम्ही इन्व्हाइट केलं होतं, पण कोणाचं काय असते तर नाही आले ते. हे माणसं आपले मस्त गोष्टी करून राहिले होते आणि बाया तिकडे कामं करून राहिल्या होत्या. काही वाटलंही नाही येईल. रोडगे हे मस्त हिवाळ्यातच बनायला पाहिजे, कारण थंडी असते आणि थोडीशी ऊन असते, मस्त वाटते. हे आमची मोठी आहे, इले अचार करणं लय आवडते आणि करतेही मस्त. सगळं स्वयंपाक झाल्यानंतर आईनं मस्त आरती काढली, नैवेद्य काढले, दिवा लावला, सर्व गंधांची पूजा केली आणि मग आरती घेऊन गेले काका, चिट्टू, सोपान आणि माझा बाळ. आमच्या वावराच्या पुढंच एक देवीचं मंदिर आहे माता मायचं, तर तिथंही घेऊन गेले आरती. आणि हे लॅपटॉपमध्ये वावराईचे नकाशेही पाहून राहिले होते. म्हणजे याच लोकांले ते आपलेच वावरं नकाशात दाखवत होते. हे चालले आता देवीजवळ आरती घेऊन. स्वयंपाक वगैरे काही असलं वावरात तर सगळ्यात पहिले देवाईले दाखवाच लागत असते, नाही तर तुम्हाला माहीत आहे काय होते. माया मिस्टरले बाकी काही नाही, पण वावरात जाणं, वावरात पार्टी करणं लयच आवडते. आणि हाय चाललं मग धावत त्याच्या मागं. तर हे बनले आपले रोडगे. आम्हाला असं वाटलं कमी तर नाही पडन. मग ह्या बाईने माहिती आहे काय वरून पोळ्याही केल्या. तिकडे देवीला नैवेद्य गेला आणि आमच्या गार्गीने केली जेवायची सुरुवात. या 2 माया मोठी माया होय. याचे पाय दुखते, टोंगाई दुखते, काही औषध असेल तर सांगा याच्यासाठी. आणि हे जे आहे सगळ्यात मोठी आहे, हिने अचार करणं एवढं आवडते पहिलेपासून, पण ते करते खरंच खूप चांगली करते. भाजीही चांगली करे, पण आता ते सून आली तिची, सूनही चांगली आहे तर ते काही एवढं टेन्शन घेत नाही, पण अचार गिचार मस्त करते. रोडगे भरले या दोघांना पोत्यात आणि त्याचा काढून राहिले ते राख. सगळं झाल्यावर मग राहिले होते जेवणं. तर जेवायला बसले पहिले माणसाची पंगत. पहिले माणसंच बसत असते, माहिती आहे ना तुम्हाला. तर मी पहिले वाढून दिलं, मग मध्ये ठेवून दिलं, म्हटलं तुमचं तुम्ही घ्या आता. तर माणसाने केली जेवायची सुरुवात. सगळेजण बसले आणि ह्या बाईनं टाकल्या इकडे पोळ्या. आता रोडगे तर लय होते, मग येणं त्या अंदाजानुसार पोळ्या करायला पाहिजे होता, तर नाही येणं ढिगच लावला म्हटलं. पहिले आम्ही सगळ्या माणसाचे जेवणं होऊ दिले आणि मग आम्ही बाया बसलो जेवायले. काही जण तर बोलवूनही आले नाही. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक परिवारात रुसवा फुगवा सगळं असतेच, तर इथंही आहेच तसं. तर जाऊ दे, आपल्याला कोणाच्या रागाशी काही करा नाही लागत. प्रेम असं तर सांगा. तर भाऊ मस्तपैकी आमची पार्टी झाली, आमचे जेवणं झाले. जे काही शिल्लक राहिलं होतं ते आपल्या गंजात बिंजात डब्यात वगैरे काढलं या लोकांनं. याची मीटिंग आता झाली आणि येले उद्यापासून सुट्ट्या लागणार होत्या. इकडे मग येणं घेतले भांडे धुवाले. मग शेवटी ही आरुषी आणि काका चढले पेरूच्या झाडावर आणि मस्त मस्त पेरू तोडले. हे चढल्यावर मला तर माझ्या लहानपणाचीच आठवण आली, कारण मी अशीच चढत होती आणि मस्त पेरू तोडत होती. असं करता करता आम्ही लय मोठे पेरू जमा केले. अशी झाली आमची छोटीशी रोडगा पार्टी. तुम्ही करत जा आणि आम्हाला फक्त जेवायला बोलवत जा. मग शेवटी बनवली आम्ही अशीच रील टाइमपास, पण माझ्या पोरांना काही सुधरू नाही दिलं.
तर लय मोठा एन्जॉय केला आम्ही ह्या पोट्टेला. तर लयच मजा आली. हे पहा आता देवी देवी बनते इकडे. माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.